नमस्कार मंडळी. मी सकाळी 7ला उठून लई दिवसातून अभ्यास केला. ते पण आईने ओरडल्यानंतर. आज आमच्या कॉलेजमध्ये NSS कॅम्प आहे. त्याची पण तयारी करायची होती. मग काय एक लेक्चर बघून उठाव म्हणलं. मग NSSचा टी-शर्ट घातला आणि आरशात बघून जरा शायनिंग मारायची बघितली आणि देवपूजा करायला बसलो. कसं आहे, देव आहे तर कर्म आहेत. देवांना आंघोळ घालायला बसलो. कॉलेजवरून लई फोन येत होते म्हणून पटकन उरकाव म्हटलं. घाई पण होती हो. मग माझ्या कृष्णाचा व्हिडिओ घेतला. कसा नटावला कॉमेंटमध्ये सांगा नक्की. आणि कपड्यांची पिशवी घेतली आणि बुलेटवर जावं म्हणलं. जरा कन्फ्यूज होतो. मग काय गाडीवरचं कापड काढलं. सकाळी दौडमध्ये खूप शांत वातावरण होतं. कुरकुंभारीतून त्या बोगद्यातून जायचं ठरवलं. मग काय गेलो बोगद्यातून डायरेक्ट कॉलेजवरती. डायरेक्ट गेटवरती आलो. मित्रांना घेतलं आणि लायब्ररीत जाऊन बसलो. सगळे पोरं येऊस्तोवर लायब्ररीतच बसलो होतो. लवकर निघायचं होतं. आमचा NSSचा कॅम्प सांगली दुमला येतो होता. कॉलेजची पोरं बसनी केली आणि आम्ही गाडीवरच गेलो. तिथं पोचताच भीमा नदीचं सौंदर्य दिसलं. मग काय बसलो फोटोशूट करत. तेव्हाच यांचं भाषण सुरू झालं. भाषण झाल्यावर ह्यांनी लगेच कामाला झोपवलं. म्हणजेच श्रमदान आलं हो. बराच कचरा काढून घेतला. प्लॅस्टिकसुद्धा गोळा केलं. आणि तिथंच माझा ह्या पोरींनी वाढदिवस करून टाकला. मग जरा आचार्यांना मदत करू लागलो. जेवण एकदम क्वालिटी बनवलं होतं. जेवण झाल्यानंतर ना जरा मैफिल रंगली. डान्स बिन्स चालू झाला. मग जरा डान्स वगैरे पाहिला आणि घरी निघून आलो. उद्या पाहूयात पार्ट 2. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.